आता मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ अशी स्वच्छ निसून घेतलेली आहे आणि थोडी उन्हात पण सुकवून घेतलेली आहे। आणि आता ही डाळ आहे ना आपण अशी मंद आचेवर लालसर मध्ये मस्त भाजायची, लालसर कलर येईपर्यंत। कारण की आपल्याला नंतर पीठ भाजायला जास्त त्रास होत नाही, म्हणून आपण पहिले थोडीशी डाळ म्हणजे कमीत कमी आपण 50 ते 60% डाळ लालसर कलर येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे। तर चला मग आता मी भाजायला सुरुवात करते। आता डाळ आपली अशी छान भाजलेली आहे आणि आता ही आपण छान अशी जरा जाडसर दळून आणूया। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आज आपण काय स्पेशल बनवणार आहोत? आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल बेसन लाडू। आपण डाळ भाजून घेतलेली होती आणि ती मी जाडसर चांगली दळून आणलेली आहे। आपल्या टाळ्याला न चिपकता आपण खाऊ शकतो अशी एकदम साध्या आणि सोपी रेसिपी आहे बेसनच्या लाडूची। तर चला मी आता त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे आणि कसे बनवणार आहे तर ते आपण बघूया। हे बघा, आता आपण बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे। आता ते थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि आता हे बऱ्यापैकी असं कोमट झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता ना आपण साखर अशी मिसळून घेऊया। अशी साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची। आपल्याला जसं म्हणजे गोड जास्त हवं किंवा कमी हवं त्या पद्धतीने साखर आपण मिक्स करायची। पण जेवढं पीठ असेल ना त्याच्या अर्धी मी घेतलेली आहे। आता कमी जास्त असं काही तुम्हाला हवं असेल तर आपण कमी जास्त करू शकतो।
असं सगळं छान असं मळून घ्यायचं आपण.
आता हे पीठ बघा मी छान असं सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। साखर आणि पीठ याचं छान एकजीव करून घेतलेलं आहे असं मळून। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची। आता ही वेलची आणि जायफळची पूड आहे, ही अशी व्यवस्थित टाकून घ्यायची सगळीकडे। आणि हे आपल्या आवडीप्रमाणे आहे ड्रायफ्रूट। हे ड्रायफ्रूट असे बारीक चिरून आपण याच्यामध्ये टाकू शकतो। असे बारीक सगळे छान मी असे चिरून घेतलेले आहे आणि हे टाकून हे सगळं टाकून व्यवस्थित एकजीव सगळं करून घ्यायचा। वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट असं टाकून याचा एकजीव व्यवस्थित करून घ्यायचा। आता आपण हे सगळे असे व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या साइज मध्ये आपण आता असे लाडू बांधू शकतो। हे असे थोडे थोडे अर्धे बांधत आले की त्याला आपण असं आपल्याला जे हवं ना त्याचं डेकोरेशन करायला, त्याला सजवायला तर आपण काही लावू शकतो। काजू लावायचं तर काजू, बदाम लावायचं तर बदाम, किंवा किसमिस लावायचं असेल तर एक असं आपण किसमिस पण याच्यामध्ये असं लावू शकतो। हे बघा
हे बघा आता आपले लाडू तयार झालेले आहे आणि किती छान झाले आहे हे तुम्ही बघू शकतात। अजिबात ते म्हणजे खाताना तोंडाला चिपकणार नाही, कारण आपण पीठ खूप छान ते भाजून घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर केलेला नाही आहे याच्यामध्ये। बिना पाकाचे हे लाडू आहेत। हे समजा आपल्याकडे राहिले तरी महिना 2 महिने पण हे घरामध्ये टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि किती छान झाले आहेत तुम्ही बघू शकतात। कसे झाले ते नक्की मला कमेंट करा, लाईक करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, करण्याची एकदम साधी सोपी पद्धत आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर मी तुम्हाला आता एक लाडू आहे ना तोडून दाखवते, कसं झालंय ते नक्की मला सांगा। हे बघा आता आहे ना मी तुम्हाला हा तोडून दाखवते। चला मग आपण भेटूया दुसऱ्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना